पावसा पाण्याचं ठेव रे. कॉंग्रॅच्युलेशन. शेटनी बिल्डिंग बांधलेली ह्याच वयात. नवीन एक्सपेरिमेंट. तर रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर बऱ्याच दिवसातनं परत चॅनलवर कंटेंट येतोय आणि आज जवळपास 10 मे तारीख आहे आणि आजचा कंटेंट असा आहे की म्हणजे सगळी पोरं आली ती मित्राच्या घराची पूजा होती. आता तिकडेच चाललेलं आहे. तर नेमकं आमच्यासोबत कोण कोण येत आहे ते बघण्यासाठी स्टे ट्यून आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि आजचा कंटेंट कसा वाटतोय ते नक्की कमेंटमध्ये सांगा. 2-3 दिवस झालं काय मॅचेस वगैरे चालू होते म्हणून काही चॅनलवर अपलोड करणं जमलं नाही. तर आज बऱ्याच दिवसातनं येतोय. पूर्ण व्हिडिओ बघा. वर्गातली पोरं आहेत, कशी काय मज्जा तर येणार आहे. म्हणजे बऱ्याच दिवसातनं एक जवळपास 3-4 महिन्यातनं परत भेट होती. तर सगळं तुम्हाला दाखवतो. तोपर्यंत स्टे ट्यून. पावसा पाण्याचं ठेव रे. लय दिवसातनं 2000 years later. कॉंग्रॅच्युलेशन. शेटनी बिल्डिंग बांधलेली ह्याच वयात. धन्यवाद शेट. सगळी वर्गातली पोरं. किती दिवसातनं भेटलो रे? किती दिवस? 2-3 महिने. हा बघ गाईच. नाही असं ऐकत नाही काय बोलत. हे फक्त त्यांचं ती बघतात ना. आता हे काय पोरांची चाळी दाखवतोय मी. स्वप्नीलला शिरा जास्त दिले जरा. आवड आवडतं रे. हा वर्गातले. खरं बोललो रे जरा. आता पूजा आहे करायची तुझ्या. खरं बोल. आपल्यासाठी थांबणार आहे का? 5 वाजेपर्यंत. अच्छा हमको सिखा रिया है. आमच्यासाठी थांबणार आहे का? गुलाबजामुन खाऊन बसला असेल. खाल्लं तर यार ह्या भाऊची ओळख करून देखील का? श्रवणची ओळख अशी असते. ओळख पोरांची ओळख अशी असते. लव यू. Few moments later. अरे वैभव काळे नाही बोलवला. पण वैभव काळे तुझा मेन आहे. ओम तळेकर ह्याचा मेन आहे. विषय संपला की. तर फायनली आकाश भाऊ म्हणता आमच्यासाठी एवढ्या वेळ थांबलाय. 6 वाजेपर्यंत जेवायचं. सकाळपासून तुम्हाला काय वाटतं? थांबला असन का रे? नाही शपथ नाही. गुलाबजामुन खाऊन बसलाय. तोंडावर कळते. तुला काय दिसते? शपथ नाही. तुम्ही इकडे आपण काय बघू गुलाबजाम खाल्लेत का नाही? ज्ञानेश्वर आकाश माझ्यासमोर बसला म्हणजे व्हिडिओ मध्ये तर येणारच. तू एकटा काय? मी पण जेवतोय. त्याचं काय असतं तवा? चौथी वेळ यायची. चौथी 2 वेळा पुरे घेतला. मग असं नुसतं गुलाबजामुन खाल्लं स्वप्नेने. कुछ तरीका है भीख मांगने का? नुसतं चौथं आल्यापासून बाहेर काढला. नवीन एक्सपेरिमेंट. खावाच लागत भाई. मी केलं रे. तू नाही खाणार असं म्हणा. स्वप्ने खाणार भाई तू. आता आकाशसाठी काय नाही म्हण बरं तू. आता हे भारी लागन रे. ते जरा वेगळं होतं रे. आता ओम साठी नाही. ओम नाही खाणार. जाऊ दे. Few moments later. माउंटेन ड्यू घेऊन आले. स्पेशल मनातल्या फिलिंग फक्त भाऊला कळतात. तूच भाऊ. कॉंग्रॅच्युलेशन. माउंटेन ड्यू काय?
बरं चला, तुमचं प्री वेडिंग शूट झालं का सगळ्यांचं? नाही यार, सुमित भाऊचं राहिले ना, अजून ह्या भाऊचं राहिलंय, माझं पण राहिले. खरं घेऊन जा. मी टाकणार, पकडू शकला तर पकड, पकडू पकडू शकला तर पकड. ते माणूस कुठे सांग मला. हो इकडे येऊन थांब, पकडू शकला तर तू पकड भाई, मी काहीच नाही म्हणत. पाय बी सटकन मार. अरे पकडू शकला तर पकड रे. गोरे गोरे. $2,000 years later. तर फायनली तिकडची सगळी कामं उरकून आता सध्या नागेश भाऊचा फोन आला, म्हणला क्रिकेट खेळाय, पण तरी म्हणलं आता फोन केलाय नाही कसं म्हणा, म्हणून आलेलो इथं. खेळतोय बारक्या पोरांच्यात, बारके पोरं खेळत होती, त्यांना बी त्रास देतोय. होय अरे बारक्यांना चुपून तो का MS धोनी बनतो का? मी MS धोनीचा फॅन नाहीच आहे. पिलरच्या बाहेर गोल पोस्टच्या बाहेर थांब, बाकी काय नाही. हा बस तर फायनली दिवसभरातलं सगळं आत्ता कुठं निवांत झालेलं आहे. म्हणजे आज काय कामं वगैरे नव्हती, थोडंफार टर्फला गेलतो. अचानक पोरांचा मेसेज आला, तिकडे काय ब्लॉग करायला जमलं नाही, पण थोडंफार काय जेवढे आलेत तेवढे क्लिप त्यात जॉईन केलेले आहेत. तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलवर जर नवीन असाल तरी चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. आजसाठी एवढंच, भेटूया त्याच्या एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट.